सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता आरएसएसचं मुखपत्र पांचजन्यचेही सूर बदललेत। मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचं पांचजन्यने आपल्या अग्रलेखामध्ये म्हटलंय। राजकीय स्वार्थासाठी गल्ली मोहल्ल्यामध्ये असे वाद उकरून काढण्याचा प्रयत्न काही संघटना करतायत, मात्र असे वाद टाळणं गरजेचं आहे असं सांगत पांचजन्यने मोहन भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। या संदर्भामध्ये विस्तृत माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, या संदर्भामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी आधी उच्चार केलेला होता, पण आता पांचजन्यमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे विचार आलेले आहेत। काय सांगाल याबद्दल आणखी? नक्कीच पूर्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोहन भागवतांनी ज्यावेळी मंदिर मशिदीच्या विवादांना घेऊन त्याचा राजकीय वापर होऊ नये असं विधान केलं होतं आणि त्याच वेळी योगायोगाने ऑर्गनायझर जी मुखपृष्ठ कथा आहे ती वेगळी होती आणि त्याचा परिणाम म्हणून असा झाला की त्या सगळ्याच्या बातम्याहून सरसंघ भूमिका आणि ऑर्गनायझर ही संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या पत्रिकेची भूमिका थेट विरोधाभासी असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। योगायोगाने हे झालं होतं असं ऑर्गनायझरचं म्हणणं आहे आणि त्यानंतर ऑर्गनायझरनी सरसंघ चालकांच्या प्रत्येक वाक्याचं समर्थन केलं आणि आता पांचजन्य आणि ऑर्गनायझर हे तसे संपादकीय त्यांच्यावरचं नियंत्रण हे समान आहे, सेम सारख्याच व्यक्तींकडे असल्यामुळे आता पांचजन्यमध्ये आपल्याला दिसतंय की मोहन भागवत यांच्या विधानाचं समर्थन करून त्यांची भूमिका ही सविस्तरपणे विशद करण्याचा प्रयत्न केला पूर्वी। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान पांचजन्यने आपल्या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय हेही आपण पाहूया। राजकीय स्वार्थासाठी मंदिरांचा वापर करणं गैर आहे। गल्लीबोळामध्ये असे वाद उकरून काढत राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काही संघटना करतायत। विशाल विवेकवादी दृष्टिकोन आचरावा असं आवाहन मोहनजींनी केलंय। मंदिरं ही हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र, मात्र त्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये। मंदिरांबाबत अनावश्यक भ्रामक वादही निर्माण केले जात आहेत। सोशल मीडियामुळे हे वाद विनाकारण फैलावतात। तर अशा पद्धतीचा हा एक नवीन अपडेट आहे। पांचजन्याच्या अग्रलेखामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने कुठल्याही पद्धतीने राजकीय स्वार्थासाठी कुठलेही वाद उकरून काढू नयेत आणि त्याचबरोबर मंदिरांबद्दल कुठलेही भाष्य करू नये। मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर आहे असं म्हणण्यात आलंय। दरम्यान एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।